नमस्कार, मी ओमप्रकाश उडान, वास्तव विचार रोखोक आखाडा विधानसभेचा यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा राजकीय आखाडा बघणार आहोत। एकीकडे जर आपण बघितलं, माजी जे मंत्री आहेत राजेश टोपे आहेत, यांचा गेल्या 25 वर्षापासून हा जो किल्ला आहे तो अबाधित आहे। आणि या राजेश टोपेंनी गेल्या काही वर्षांमध्ये कोरोना व्हायरस हा जो देशभरामध्ये सगळा थैमान घातलं होतं या कोरोनाने, आणि या कोरोना काळातील त्यांची जी आहे ती उल्लेखनीय कामगिरी जी आहे ती झाली। त्यांचं देशभरामध्ये जे आहे ते नाव पसरलंय। याबरोबरच आपल्या जालना जिल्ह्याचं नावही मोठं झालंय असं त्यांचे जे आहे ते नेते मानतायत। आणि कोरोना काळामध्ये या नेत्यांनी अनेकांचे प्राण वाचवलेत असे जो आहे तो ज्या गोष्टी आहेत त्या बोलताना त्यांचे नेते मंडळी, त्यांचे कार्यकर्ते हे सगळे जे आहेत ती प्रशंसा करताना दिसत आहेत। हे जरी एकीकडे असलं तर दुसरीकडे मला याबद्दल एक प्रश्न पडलाय। कोरोना जो आजार आहे आणि जवळपास यामध्ये 2 वर्ष जे आहे ते लॉकडाऊनच होतं। जनता जी आहे त्यांना बाहेर पडण्यामध्ये जी आहे ती मनाई होती, आणि एवढं सगळं असताना कोरोना व्हायरस हा जो आहे या व्हायरसवर विलाज नव्हता, म्हणजे त्याच्यावर लस जी आहे ती नव्हतीच। आणि मग एवढं सगळं असताना तुम्ही म्हणताय लाखो लोकांचे जे आहे प्राण वाचवलेत, लाखो लोकांना ते हा ठीक आहे, औषध उपचार तुम्ही दिलेत, औषध उपचारासाठी तुम्ही फिरलात, हे केलंय, ठिकठिकाणी तुम्ही गेलात, तुमचं जे आहे पायामध्ये त्यावेळेला भिंगरीच होते, ह्या गोष्टी मान्य आहेत। परंतु कोरोना आजारावर औषध उपचार जो आहे तो चालू होता, परंतु त्याच्यावर लस जी आहे तीच उपलब्ध नव्हती, आणि तुम्ही त्या कोरोनाचं भांडवल जे आहे ते करू लागलात। कोरोनामुळे असं झालं, कोरोना योद्धा, कोरोनाचे नेते, कोरोनामुळे आपल्या सगळ्यांना सुखाने श्वास घ्यायला जे आहे ते कारणीभूत ठरले राजेश टोपे। अरे बाबा, त्याच्यावर विलाजच नव्हता। आणि दुसरी गोष्ट, 2 वर्ष जे आहे ते लॉकडाऊन पडलं होतं, आणि एवढं सगळं असताना तुम्ही तुमच्या नेत्यांचीच वाहवा करताय, आणि लाखो लोकांचे प्राण त्यांनी वाचवले। प्राण वाचवायला त्याला लसच जर उपलब्ध नाही तर प्राण वाचवायचा विषय येतो कुठून? छोटे जे आहेत ते नॉर्मल औषध उपचार जे आहे ते चालू होते। परंतु दुसरीकडे ही गोष्ट आहे, तुम्ही या कोरोना काळामध्ये तुमच्याकडे मंत्रीपद होतं, आरोग्य मंत्रीपद, मग एवढं सगळं असताना तुम्ही जगभरामध्ये गेलात, तुमचं नाव जे आहे ते लौकिक झाले। दुसरीकडे घनसावंगी विधानसभा मतदारसंघ आणि जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद तुमच्याकडे होतं। घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तुम्ही होतात। मग तुम्ही आरोग्य मंत्री असताना जालना जिल्ह्यासह घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये आरोग्य विभाग जो आहे त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, आरोग्य उपकेंद्र असेल, या ठिकाणच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागेकडे तुम्ही कधी लक्ष दिलंय? गेल्या कित्येक वर्षापासून या रिक्त जागाचं घोंगडं जे आहे ते कायम आहे। मग तुम्ही त्या रिक्त जागा भरल्या आहेत का? तर तुमचं घनसावंगी विधानसभा मतदारसंघ आणि जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद तुमच्याकडे होतं, तर यासाठी तुम्ही किती योगदान दिले? का त्या रिक्त जागा ज्या आहेत जशाला तशाच आहेत असं दिसून येते? काही वर्षापूर्वी त्यांनी जे आहे उपजिल्हा रुग्णालय वगैरे यांच्या सगळे जे आहेत थाटामाटात उद्घाटन केलेत। त्याचा जो आहे त्यांच्या वचननाम्या जाहीरनाम्यामध्ये मोठ्या पद्धतीने रंगीत फोटो छापून जे आहे ते प्रसिद्ध करण्यात येते। परंतु दुःखाची आणि दुर्दैवी बाब अशी आहे, तुम्ही उद्घाटन करताय, तुम्ही मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधताय, परंतु त्या बिल्डिंग मध्ये अधिकारी कर्मचारी यांची जी वानवा आहे ती तशीच काय नाही। मी तर बघितलंय उपजिल्हा रुग्णालयामध्ये अनेक सुविधा ज्या आहेत त्या आहेत, मशिनरी येऊन पडल्या, सगळं झालंय, पण त्याला ऑपरेट करायला माणसंच नाही। आणि लाखो रुपयांचा, कोट्यावधी रुपयाचा खर्च जो आहे तो निधी मिळवून त्याच्या ज्या वस्तू आहेत, त्या ज्या मशिनरी आहेत त्या आणण्यात आल्यात, परंतु त्या ज्या आहेत त्या धूळ खातच पडल्यात। काय तर त्याला ऑपरेट करायला माणसंच नाहीत, त्या ज्या जागा आहेत त्या भरल्याच गेल्या नाहीत, रिक्त जागेचं घोंगडं जशाला तसंच आहे। मग तुम्ही एकीकडे कोरोना योद्धे म्हणून मिरवताय, जगभरामध्ये तुमचं नाव गेले, तुम्हाला ती डिग्री लागली, तुमचे कार्यकर्ते त्याचा मोठा भाव करताना दिसत आहेत। दुसरीकडे जनसामान्याच्या आरोग्याचे जे हाल होत आहेत, आरोग्य उपकेंद्र असेल, आरोग्य केंद्र असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, सामान्य रुग्णालय असेल, यामधल्या रिक्त जागेकडे आपण कधी लक्ष दिले? या रिक्त जागा आपण 100% भरल्या आहेत, कारण आरोग्य मंत्रीपद तुमच्याकडे होतं, तर यासाठी तुम्ही योगदान किती दिले हे बी जनतेसमोर येऊ द्या। माझ्या माहितीप्रमाणे तरी रिक्त जागेचं हे जे आरोग्य विभागाचं घोंगडं आहे ते कायमच असल्यास दिसून येते। आणि तुम्ही कोरोना काळामध्ये समोर फिरणार, मीडिया समोर येणार, बोलत राहणार, ह्या सगळ्या गोष्टी आहेत असं दिसून आलंय। मग तुमचे जर एवढं तुमची नाव जोडलेली आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतायत, तुम्ही जगभरात जातायत, परंतु जालना जिल्हा आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये कोरोना काळामध्ये तुम्ही ज्या रिक्त जागा ज्या होत्या त्या पूर्ण 100% भरल्या आहेत का? का असं आहे तुझ्या पाशी तरी तू जागा बोललाशी? कारण आपण चंद्रावर जातो पण आपल्या शेजारी कोण राहतं हेच माहित नाही ना, अशीच परिस्थिती मला तसं वाटतंय कोरोना काळामध्ये झाल्याचं दिसून आले।
तुम्ही जगभर गेलात, परंतु घनसावंगी विधानसभा मतदारसंघ आणि जालना जिल्ह्याचं तुमच्याकडे पालकमंत्री पद असताना आरोग्य विभागाला तुम्ही किती न्याय द्यालाय? त्या रिक्त जागा ज्या आहेत त्या किती भरल्यात? मी एक मागच्या आठवड्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय घनसावंगीचं सोनोग्राफीची मशीन तिथं गेल्या 1-1.5 वर्षापासून येऊन पडली. म्हणलं फोन करून विचारा सुविधा उपलब्ध आहे का नाही. एका डॉक्टरांना फोन केला, त्यांनी सांगितलं सोनोग्राफीची मशीन आहे आपल्याकडं, परंतु त्याला ऑपरेट करायला माणूस नाही. म्हणलं आंबडला असेल, आंबडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कॉल केला, तिथेही तीच बोल. अरे बाबांनो, तुम्ही नुसत्या मशिनरी हे आणताय, मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभा करताय, मग यातून तुम्ही जे आहे तुमच्या कार्यकर्त्याचं तुमच्या नातेवाईकाचं फक्त भलंच करताय की काय? कारण याचे जे टेंडर आहेत ते जे टेंडर तुम्ही दिले असतील तुमचे कार्यकर्ते आणि तुमचे नातेवाईक यांचं भलं करण्यासाठी तुम्ही हे सगळं करता आहात की काय, असा बी प्रश्न उपस्थित होतोय. कारण तुम्ही मोठमोठ्या जे आहेत उद्घाटन करताय, भूमिपूजन करताय, बिल्डिंग उभारताय आणि त्यामध्ये जर या अधिकारी कर्मचाऱ्याची वानवाच असेल तर त्या सगळ्या गोष्टीला उपयोग काय? कारण तुम्ही ज्या गोष्टी आणताय त्या मतदारसंघातील जनतेला उपयोगी आल्या पाहिजे, परंतु असं होताना दिसत नाही. अशा मशिनरी कित्येक ज्या आहेत कोट्यावधी रुपयाच्या येऊन पडल्या, परंतु त्याला चालवायला माणूस नाही. त्या सद्यस्थितीत धूळ खात ज्या आहेत त्या पडल्या आहेत. मग ह्या जर सुविधा तालुक्यातील मतदारसंघातील जनतेला मिळत नसतील तर तुमच्या उद्घाटनाला आणि भूमिपूजनाला आणि या मशिनरीला काय करायचंय? का नुसतं मला पाह आणि पान फुलवा असंच करायचंय? म्हणून कोरोना काळामध्ये तुमची कामगिरी आहे, तुम्ही केली आहे, याबद्दल दुमत नाहीये. त्यासाठी तुम्ही धावपळ जास्त केली आहे, त्यासाठी सतत तुम्ही धावत होते, सतत मीडियाच्या समोरही येत होते. या सगळ्या जरी गोष्टी असल्या तर यानं होत नाहीये. तर या कोरोनावर आजारावर या उपचारच नव्हता आणि तुमचे नेते आणि तुमचे कार्यकर्ते म्हणतात लाखो लोकांचे प्राण जे आहेत ते कोरोना काळामध्ये वाचवले. अरे बाबांनो, 2 वर्ष तर लॉकडाऊनच होतं आणि लॉकडाऊन झाल्यानंतर त्याच्यावर इलाजच नव्हता. प्राण वाचवायचा विषय येतोय कुठून? आणि आपण जर सद्यस्थितीत ग्रामीण भागासह शहरी भागामधले आरोग्य विभाग जो आहे त्याची जर दुरावस्था बघितली तर तो कोलमडून गेलाय. रिक्त जागाचं घोंगडं जशाला तसे आहे, मशिनरी येऊन पडल्या, त्याला ऑपरेट करायला माणूस नाही. मग या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात का? म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं, तुझा आहे तुझ्यापाशी परी तू जागा भुललाशी, असं जे आहे ते चित्र दिसून येते. चला, कोरोना काळामध्ये तुम्ही कामगिरी चांगली केली, सगळ्या जगाने तुमची नोंद घेतली, जालना जिल्ह्यासह घनसावंगी तालुक्याचं नाव तुम्ही उज्ज्वल केले. परंतु दुसरीकडे आपण चंद्रावर गेलात पण आपल्या शेजारी कोण राहतं हेच आपल्याला माहित नाही, असं जे आहे ते दिसून येते. आणि या कोरोना योद्धा जे आहे ही मोठ्या पद्धतीने त्याच्या सोशल मीडियावर मोठा तुमचे कार्यकर्ते भाऊ करताना दिसत आहेत. परंतु जरा दुसरीकडे डोकावून बघा, जालना जिल्ह्याभरासह घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये आरोग्य विभागाचा बोजवारा कसा उडालाय, अधिकारी कर्मचारी यांची कशी वानवा आहे, सर्वसामान्य जनतेला तिथे जावं लागतं, त्यांचे काय हाल होत आहेत याकडेही जरा डोकून बघा. कोट्यावधी रुपयाच्या लाखो रुपयाच्या मशिनरी तिथे येऊन पडल्या तर त्याला ऑपरेट करायला माणूस नाही. त्यासाठी रिक्त जागाचं जे आहे त्या भरल्याच गेल्या नाहीत. मग हे तुम्ही कधी करणार? का नुसतं टीव्हीच्या समोर मीडियाच्या समोर येऊन तुम्ही फक्त गाजावाजच करणार? असं जे आहे ते दिसून आले. म्हणून आपण चंद्रावर गेलात पण आपल्या शेजारी कोण राहतं हे आपल्याला माहित नाही. म्हणून तुझा आहे तुझ्यापाशी परी तू जागा भुललाची. आणि म्हणून मला या आरोग्याच्या संदर्भात, कोरोनाच्या संदर्भात रोखोक मध्ये थोडीफार समीक्षा करावी वाटली म्हणून समोर आले. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि आपण रोखोक मध्ये असंच वेगवेगळे विषय जे आहे ते घेऊन भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.